पातळीला चर्चा चालू आहे तेव्हा मी त्याच्यावर काही स्टेटमेंट देण्याची गरजच नाही। लक्षात घ्या, जेव्हा सन्माननीय मनसे प्रमुख म्हणाले की महाराष्ट्राच्या हितापुढे मी माझ्या छोट्या मोठ्या गोष्टी बाजूला ठेवायला तयार आहे, त्याच्या बिलकुल अर्ध्या तासाच्या आत सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत सांगितलं की होय, माझ्यासाठी सुद्धा महाराष्ट्र हित मोठं आहे, मी लगेच काय जे असेल ते मनमुटाव सगळे बाजूला ठेवायला तयार आहे। अर्ध्याच तासाच्या आत पक्षाच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून आणि सोशल मीडिया पेजवरून दोघांचे फोटो एकत्रित प्रकाशित झाले। त्यानंतर सन्मान्य संजय राऊत साहेब म्हणाले की होय, युतीसाठी दोघे अनुकूल आहेत। नेते अनिल परबजी म्हणाले आमच्याकडून हिरवा झेंडा आहे। मी हे का सांगते घटनाक्रम की आमच्याकडून आम्ही सर्वार्थाने पुढाकार दाखवलेला आहे। आमच्याकडून आम्ही आमच्या परीने सगळीकडून मैत्रीचा हात पुढे केलेला आहे। वाईस वर्षा माझी विनंती असेल, आपल्या माध्यमातूनही विनंती असेल की जे तिसऱ्या आणि चौथ्या फळीतले जे लोक आहेत, मग ते आमच्याकडचे असतील किंवा ते त्यांच्याकडचे असतील, यांनी अनावश्यक कमेंट करणं टाळावं। जेव्हा दोन नेते वरिष्ठ पातळीला बोलत आहे आणि त्यांची काही चर्चा होत आहे, मुळात दोघे एकमेकांचे भाऊ आहेत, दोघांकडे एकमेकांचे फोन नंबर आहेत, दोघांनाही जर काही बोलावंसं वाटलं तर तिसऱ्या मध्यस्थाची अजिबात गरज नाही।